मला तर का नाही जेडीची दृष्टच काढायला पाहिजे होती बघा. मला वाटलं आता माझीच तिला नजर लागते काय कुणास ठाऊक. काय झालं? अहो काय झालं म्हणून काय सांगू तुम्हाला जीजी. ताईसाहेब एवढं जी कौतिक करत होत्या का नाही जेडीचं, अहो अक्षरशः शब्द कमी पडले त्यांना. काय पण म्हण पुष्पे, पण हे बाकी बेस झालं बघ. मग नाहीतर काय. जीजी तुम्ही एक काम करा, आधी साखर आणा, मी पहिली देवाजवळ ठेवून येते. साखर? आणि ती कशाला? अगो बाई, मेन गोष्ट तर जीजींना सांगायचीच राहिली की. अहो जीजी, ताई साहेबांनी सगळी स्टेट जेडीच्या नावावर करायसाठी ना हरकत दाखला दिलाय. होय वय तर आता माझी पोरगी त्या घराची मालकीण होणार. देवा परमेश्वरा लई बेस केलंच बघ. अगं पुष्पे, खरं सांगतेस का काही तू? अहो खरंच तर इचरा की शीतलला. होय जीजी, समुदायावर जयश्रीने बघावा अशी इच्छा आहे त्यांची. आणि आई साहेबांनी बी चाव्या जयश्रींच्या हातात दिल्या. अगं पण शीतल, हे असं झालं कसं ग? असं कसं झालं म्हणजे माझ्या लेकीमुळे झालं. माझी लेक मस्त हुशार आहे. आणि अहो त्यांच्या घरात तशी परंपरा बी आहे म्हण. पुष्पे, अगं जरा गप बसतीस का? तरी वाटलंच मला तुम्ही अजून कसे काय बोलले नाही. आता ह्यात बी तुम्हाला काय तर खुसपाट दिसलंच का? लावा आता इथं बी काय तर नाट. अगं नाट कसला ह्याच्यात आता? मग काय तर आता ते सगळं जेडीच्या नावावर करणार आहे. तुम्हाला पटलं नाही का? नाही. मला तर पटलं नाही. का? काय झालं नाही पटायला? भोईटेंच्या घरात आजवर कोणी केलं नाही असं माझ्या लेकीने करून दाखवलंय. तर आता ते बी तुम्हाला पटणं झालंय वे? अगं मला पटू दे नाहीतर नाही पटू दे, त्यानं काय बी फरक पडत नाही बघ. पण ताईसाहेब जे बोलल्या का नाही, ते हर्षवर्धनला काय आवडलेलं नाही. हो गप बसा, उगाच आपलं तुमच्या मनचंच काय तर. अगं पुष्पे, मनचं कसं सांगेन मी? मग नाही तर काय. ताईसाहेब जेव्हा म्हणल्या का नाही, तेव्हा हर्षवर्धनचा चेहरा खरकन उतरलेला बघितला मी. वय वय नंतर तो शांत शांत होता. काय झालं काय माहिती त्याला? तेच तर सांगतोय मी आजा. अगं ती इस्टेट सांभाळणं वेगळं आणि त्या घराची जबाबदारी घेणं वेगळं. आणि मला सांग, आपल्या जेडीला झेपणार आहे का हे सगळं? अहो काय झालं नाही झेपायला? त्या ताईसाहेब मस्त हुशार आहेत. 12 गावचं पाणी पेलेली, अंगात राजकारण मुरलेली बाई आहे ती. तिनं ती विश्वास दाखवला आपल्या जेडीवर आणि तुम्ही शंका घ्या. अगं शंका घ्या म्हणजे नाही, त्यातनं नवीन परत काहीतरी उद्भवायला नको म्हणून म्हणलं मी. हे बघ, इस्टेटीपेक्षा आहे का नाही, आपल्या पोरीचा संसार नीट होणं जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. अहो होतंय सगळं व्यवस्थित होतंय, तुम्ही नका काळजी करू. होय मामा, म्हणजे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण आता सगळं चाललंय की नीट. आणि मला बी असंच वाटतंय की जयश्रीना अगदी व्यवस्थित सगळं जमल बघा. अहो त्या एवढ्या शिकलेल्या आहेत, त्यांना गोष्टी लवकर कळतात. आणि आता बघा की घरातली समधी कामं किती लगेच शिकल्या त्या. मग ही दिसतंय का त्यांना? माझी जेडी मस्त खमकी आहे आणि अंगावर जबाबदारी पडली का नाही की बरोबर जमतंय सगळं. मामा, जे चाललंय ते असू दे. अरे काय सांगावं, याच्यात आपल्या जेडीचं भलं होणार असेल तर कशाला आपण आडकाठी करायची? आणि बघ माम, आपली जेडी समजूतदार आहे, गिल सांभाळू.
तुम्हाला सगळ्यांना वाटतंय ना तर मग ठीक आहे. हे बघ समाधाने, आजा म्हणतोय की नाही ती मला बी पटते बघ. कसं आहे ना, उगाच आपण बी लई गोष्टीचा विचार करायचा आणि त्याचा केस पाडायचा. त्यानं काय होणार आहे? जे काय होईल का नाही ते आपल्या जेडीच्या चांगल्यासाठीच होईल बघ. तू नको लय काळजी करूस. तुझं बी खरं आहे जीजी, पण मला एवढंच वाटतंय आपल्या जेडीला परत काय अडचण येऊ नये ग. नाही काय अडचण याची. पुष्पे, अगं झालं का नाही डबा आणखी माझा? अहो मी मगाशीच आणून ठेवलाय. बरं झालं, चल निघतो मी. थांबा जरा, माझं जरा काम आहे. अगं मला आधीच कारखान्यावर जायला उशीर झालाय आणि मध्येच काय काढलेस? अहो जाताल की. मला एक महत्वाचा निर्णय सांगायचा आहे. निर्णय? शीतल, ए शीतल. काय हो मामी? शीतल आणि तुम्ही सगळे, आज मला ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना एक लई महत्वाचा निर्णय सांगायचा आहे. पुष्पे, अगं इलेक्शनला उभं राहिल्यासारखं भाषण काय झाडायला लागलीस? हा, तुमचं ते फेडरेशनचं काय सुरू झालंय काय? तुम्ही जरा ऐकून घेता का? ताई साहेब बोलताना मध्ये कोण बोलतं का? आता तिकडचं वारं लागलं वाटतं तुला. तर ताई साहेबांनी काल जाताना त्यांच्या घरचे सगळे व्यवहार आपल्या जयश्रीच्या हातात सोपवले. ती तुम्ही सगळ्यांनी तर बघितलेच. पुष्पे, लवकर आटप, उशीर होतोय मला जायला. अहो होय की, सांगते की. मग तसाच एक लई महत्वाचा निर्णय मी बी घेतलाय आपल्या घरात. आजपासनं ह्या घराची सगळी जबाबदारी शीतलची. काय बया, एवढा मोठा निर्णय मी सांगितला, त्याचं कुणालाच काय वाटत नाही वे? अजिंक्य, शीतल. नाही नाही, चांगलंय की. शिकले जमल ना तुला? पण काय ग पुष्पे, अशी या घरातली कुठली जबाबदारी तू शीतलवर सोपवणार आहेस? बोललाच, काढलंच काहीतरी, लावलं का नाट? अहो तुम्हाला काय माहित आहे घरात बायकांना काय जबाबदारी असते आणि काय नाही ती? तुम्ही सकाळी वरतोड करून जाताय, ती रातच्याला घरला येताय. काय माहित असतंय हो तुम्हाला? त्याच्यासाठी बाईच्या जन्माला यायला लागतंय, मग कळतंय. काय हो जीजी, बोला की तुम्ही बी. होय होय समाधान द्या, बाईला लई जबाबदारी घ्यायला लागते. पुष्पी म्हणते की नाही ते अक्षी बरोबर आहे बघ. मग जाऊन दे, ह्यांना कुणाला काही किंमतच नाही. शितले, तू ये बरे इकडे जरा ये. आजपासनं ह्या घराची सगळी जबाबदारी तुझी. अगं पण पुष्पे, आपली पासबुक आणि तुमच्या 10-20 साड्या सोडल्या तर आणखीन काय आहे त्या कपाटात? काय असू दे नाहीतर नसू दे, मी चाव्या दिल्या ही काय कमी आहे का? मामी, तुम्ही नका त्यांच्याकडे लक्ष देऊ. तुम्ही मला दिलेली जबाबदारी मी एकदम नीट पार पाडीन. बघ, तूच माझी आदर्श सून आहेस बघ. शीतल, असं बोलतात का भोयटेवाड्यात? मामी साहेबांनी दिली ना जबाबदारी तर सांभाळायची बर का? आलं का ध्यानात? करा, तुम्ही निस्ती चेष्टा करा. जाऊन दे. पण शितले,
मला चांगलं माहित आहे बघ, आणि मला खात्री बी आहे मी दिलेली सगळी जबाबदारी तू नीट सांभाळशील. क्या चल रहा है बुटे के घर में? अरे काय नाही राहुल्या, मी का नाही आजपासून घराची सगळी जबाबदारी शीतलवर दिली बघ. आई शपथ, एवढं मोठं धाडूस केलं होय तुम्ही मामी. वाह, आदर्श सासू, आदर्श सून. पण काय करायचंय, इथं कुणाला बी काय बी किंमत नाही. मला पण किंमत नाही मामी. अरे का राहुल, आता काय झालं तुला? हाय का मामा, आता तुम्ही फक्त एकाच बाच्याकडे बघताय, माझ्याकडे लक्ष द्या की जरा. आता तो झालाय सेटल, माझं काहीतरी लग्नाचं बघा की. अरे बघणार की, बघणार नाही असं कसं होईल? आता जाताना मी बापूंकडे थांबणार आहे की दुकानावर, हा, आणि त्यांना सांगणार लग्नाचं बघा राहुलच्या. अरे दिवाळीपर्यंत बार उडवून देऊ आपण. दिवाळीत एवढा उशीर कुणाला कड निघतोय वय? मी आता 7 दिवसातच लगीन करून टाकणार आहे. घरच्यांच्या काय मला भरोसा नाही, त्यांना काय काळजीच नाही. तर मामा, जे काय आता ते तुम्हीच सगळं बघायचं. अरे राहुल्या, आता ही काय नवीनच काढलीस? अगं सांगतो निवांत नंतर. आजा जरी ये की, प्रायव्हेट मध्ये बोलायचं आहे. मी हा ये. जा बाबा. राहुल्या काय करेल काय सांगता येत नाही बरं का. असं तरी समाधान, आपल्या राहुल्या का नाही लय भाबडं लिकरू आहे बघ ते. भाबड लई तयारीचा आहे त्यो. बाहेर जाऊन बघितलं पाहिजे यांचं काय चाललंय, नाहीतर उद्योग वाढवून ठेवताल. अगो बाई, शीतल जरा चावी दे ग, माझी पर्स आहे आतमध्ये. माझी जरा फेडरेशनची काम आहेत, बायका थांबल्यात, येते आम्ही. काय बोल? अरे लय पर्सनल मामला आहे आजा. राहुले उगाच लांबड लावू नको, काय ते स्पष्ट बोल. अरे मी लवकरात लवकर लगीन करणार आहे. राहुल्या, लग्नात मला भारी साडी पाहिजे काय, तुला आधीच सांगती. घेतो की मामी, लय चांगली साडी घेतो. एवढं काय असतंय त्यात तवा. राहुल्या, अरे ही चालणार नाही बरं का. अहो मग आम्ही ना साडी ना आम्हाला काय टावेल टोपीवर भागवणार वे. असं कसं मामा, तुम्हाला आपण चांगली सफारी घेऊ की बारीतली. नक्की ना? होय होय होय, विसरू नकोस. नाही नाही मामा, अजिबात नाही. हे काय नाटक लावलीस रे? 6 दिवसात लग्न करणार आहे म्हणून. नाटक नाही, खरंच करणार आहे. काय डोक्यावर पडलीस का काय? 6 दिवसात लग्न होतं होय? तू असताना मला काय टेन्शन नाही तवा. म्हणजे तूच करून देणार आहेस माझं लगीन. मी होय? हा देतोय करून. हा, या दुकानातल्या वस्ताऱ्याबरोबर लग्न करू का तुझं? हा, पोरगीचा पत्ता नाही लग्न करायला चालली. असं कसं? अरे पुरगी लय असतो माय, तू ओळखतोच की तिला, म्हणून तर एवढा कॉन्फिडन्स न बोलतोय ना मी. नाही नको राहुल्या, आपण दुसरी बघू. ए, दुसरी तिसरी कोण नाही काय, तीच. माय लव्ह इज लव्ह, वन अँड ओनली सरिता, माझी कविता, तिच्याशी लग्न करणार आहे मी. राहुल्या माकडा, तुला किती वेळा सांगितलं माझ्या मैत्रिणीच्या नादी लागू नकोस म्हणून, तरी मी तुझं हायच वय. अजून कशात काय नाही आणि चाललंय लग्न कराय. ए, कशात काय नाही म्हणजे? तुला कुठं माहित आहे? दोन्हीचा गेम, राहुल्याचं प्रेम जगात फेमस आहे, विचार. हे बघ, मला या विषयावर बोलायचं बी नाही. मी माझ्याकडनं फायनल सांगितलंय.
तिच्या नादी लागून नगस, कळलं? राहुले, मला बी असंच वाटते बरं का. उगाच तू बास साज लक्का बास. तू पण लक्का गद्दार निघालास. मला वाटलं की माझी स्टोरी गदर सारखी असेल, माझा दोस्त मला मदत करल, पण नाही. तुला दोस्ताची कदरच नाही ना. लका आम्ही सगळ्यांसाठी असतो आणि आमच्यासाठी कोणच नाही होय. तुम्ही एक लव केलं आणि दुसऱ्या एका लवला विरोध करताय होय. म्हणजे तुम्ही करताय ती लव आणि आम्ही करतोय ती लपड. इके असता तर मला त्यानं 100% मदत केली असती, नाही म्हणलाच नसता. आणि तू जाऊ दे. राहुल्या, बर बाबा, सॉरी. बोल, काय करू साय? हा, माझा प्लॅन सगळा मी रेडी करून ठेवलाय. हे प्लॅन ठेव बाजूला. हे बघ, आधी शीतलला पटवायला लागेल. ती तयार झाली ना, मग आपलं काम सोपं होईल. मला फुल कॉन्फिडन्स आहे तुझ्यावर. आजा भावा, मला आता कॉन्फिडन्स माझा लयच वाढलाय. तू माझ्या संघ असल्यामुळे कोई भी ताकद मुझे रोक नहीं सकती. अगं काय हे पुष्पा, किती वाट बघायची तुझी? अहो तुमच्या पोरामुळेच उशीर झाला बाई मला. त्यानं काय केलं आता? तो आत्ताच आमच्या घरला येऊन गेला. म्हणत होता माझ्या आई बापाला जरा म्हणून काळजी नाही माझ्या लग्नाची. तेव्हा मामा मामी तुम्हीच काय असेल ती बघा असं म्हणत होतं वय? मग काय तर मी काय माझ्या मनचं सांगते वे तेव्हा. आता त्याच्या बरोबरची सगळ्यांचीच लग्न झाली इतकी, तोच एकटा राहिलाय. वाटणारच की हो त्याला पण. बघा बाई लवकर पोराचं, नाही तर आजकाल पोरांना पोरी मिळाल्या नाही तर पोरं जीव बी देतात. अगे आणि जरा चांगलं बोल की. आपला राहुल्या काय तसं करणारातला आहे वे तेव्हा. पण राहुलची आई जीव जरी नाही ना दिला तरी तो घर सोडून तर जाऊ शकतोय बघा. वय वय, तेवढं तर नक्कीच करेल तो. अगं तुम्ही असं काय बोलताय ग बाया? अहो जी हाय तीच सांगतोय आम्ही. चला ते असू द्यात, आधीच उशीर झालाय मीटिंगला, नाही तर इथंच सभा लावाल. वय वय चला. आओ राहुलची आई चला की. नको बाया, मी नाही येत. अहो चला की, असं काय करताय? तो काय आज लगेच घर सोडून जातोय वे तेव्हा. चला चला चला, उशीर होतोय. चला चला. नाही म्हणजे नाही, तू खुशाल जा घर सोडून, मला काय फरक पडत नाही. अगं शीतले, ऐकून तरी घे ना आधी. आता आणि काय ऐकून घ्यायचं? तू ऐकणार आहेस का नाही? तू जर लग्नाला माझे विरोध करत असते तर जीवच देतो मग मी. दे मग. आणि मी जर बिन लग्नाचा मेलो तर मुंजावून तुझ्या मानगुटी बसीन लय पिढीनं बर का. बस असं कसं बस? मला नाही बसायचं. आला काज सांग की तिला का सारखी आडवी त्या लग्नाच्या माझ्या. काज तुझं ऐकल म्हणून तुला सांगतोय तर तू ग बसलायस वय. बोल की, का बायकोला भितोयस वय? हे काहीतरी बोलू नको. शीतले, हे बघ, आपण प्रेम केलं, पुढे जाऊन लग्न केलं, आपलं काय वाईट झालं का सांग बरं? ह्याचं प्रेमच आहे ना. लग्न केलं तर काय बिघडलं त्यानं? अहो आपली गोष्ट वेगळी होती, त्यात तिच्या घरची लई शिस्तीचे आहेत. त्यांना जर का याच्याबद्दल कळलं ना तर याचं काय खरं नाही बर का. असं काय नाही. प्यार किया तो डरना क्या. हेच तिच्या घरी चालणार नाही. अहो लव्ह मॅरेजला त्यांचा विरोध आहे. तिचा एक मोठा भाऊ आहे नान्या, लई खतरूड आहे बर का. जरा म्हणून तिला जागेवरून हलून देत नाही, कायम नजर असते तिच्या. अहो आधी तर कॉलेजला बी यायचा तिला न्यायला आणि सोडायला. जर का तिच्याकडे कोणी नजर वर करून बघितली ना तर डायरेक्ट हाणायचाच, बोलायचा तर प्रश्नच नाही. अहो ते मी बरोबर असायची तिच्या म्हणून येणं तरी बंद झालं त्याचं. अरे तो एवढा डेंजर हाय, एवढा डेंजर हाय की कुणाची त्याच्या समोर उभी राहायची बिशात बी नाही. कर राहुले, थम की, आता दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा.